यश, तुझ्या अकाउंट मधून खूप मोठी अमाउंट ट्रान्सफर झाली, कुणाला गेली? ते डीजे बिल्डर्सची फाईल तू मला पाठवणार होता, त्यांचे डिटेल्स ते आले नाही आहेत अजून. नाही, मी ते मेल केले तुला, पण मी आता चेक करत होतो अकाउंट. ही फार मोठी अमाउंट तुझ्या अकाउंट मधून ट्रान्सफर झाली, ती चुकून झाली आहे का? नाही, ते मला मेलवर डिटेल्स अजून मिळाले नाही. बरं ठीक आहे, मी बाहेर पडलं की तुला परत पाठवतो. बरं ऐक ना, ही अमाउंट चुकून गेली आहे का? कुणाच्या अकाउंटला ट्रान्सफर झाली? यश, ही अमाउंट मोठी आहे, कुणाच्या अकाउंटला गेली मला जरा सांगशील का प्लीज? अविनाशला. कोण अविनाश? अविनाश, परीचा बाबा. का? का म्हणजे परीचा बाबा आहे तो, आणि आमचं जे काही झालं असेल त्याचा परिणाम परीवर कशाला व्हायला हवा यार? हे बघ, मला तिचं फ्युचर सिक्युअर करायचं. आय जस्ट वॉन्ट टू सिक्युअर अ फ्युचर, दॅट्स इट. मला तेवढंच माहिती आहे. आमचं एक रिलेशन आहे यार. तिला या सगळ्यामध्ये कशाला खेचू? मला ते माझं कर्तव्य वाटलं, मी ते केलं, दॅट्स इट. तुझं कर्तव्य म्हणून तू परीच्या बाबाच्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर केले, पण हे करताना तू नेहाशी बोललास, तिला विचारलं, सांगितलं का? का नेहाशी कशाला बोलू? ती आली होती माझ्याशी बोलायला, तिने येऊन सांगितलं मला सगळं. नाही ना, मग मी कशाला बोलू तिच्याशी? माझे पैसे मला ज्यांना ट्रान्सफर करायचं मी ट्रान्सफर करेन, कळलं ना? मी कोणालाही बांधील नाही रे, तुलाही बांधील नाही. तू नेहमी तिची बाजू का घेतो रे? नाही, बरोबर आहे, तू बांधील नाहीयेस उत्तर द्यायला, पण मला वाटलं तिच्याशी बोललं असतं तिला बरं वाटलं असतं. पण ठीक आहे, तुझे पैसे, तुझा निर्णय. या समीरचा मूड बिनसलेला दिसतोय. किती चिडलाय हा. नेमकं माझं ह्याच्याकडे काम आहे, आणि आता कसं बोलायचं ह्याच्याशी? काय करू? काय काम आहे? हा, ते नाही काही काम नाही. का घुटमळताय? कामाला लागा. तुझ्याकडे काम होतं, बोलायचं होतं. आत्ता म्हणालात ना काम नाहीये, मग काय ते एकदा ठरवा. घुटमळू नका, जा कामाला लागा. आणि ती पर्स घेऊन कुठे घरी जात आहे? अजून ऑफिस सुटलेलं नाहीये, कामाला लागा. हे एक काम होतं माझं, मला हे द्यायचं होतं. कसला चेक आहे? असं समजा की माझं हे देणं आहे. म्हणजे काय? म्हणजे वाईट अडकली रे मी. ते म्हणतात ना की खाया पिया कुछ नाही और ग्लास तोडा 12 आना, तसं झालंय माझं. त्या अविनाशनी काढलेल्या पैशाशी माझा काही संबंध नाहीये. खूप वाईट अडकली आहे मी ह्या सगळ्यात. मला काही कळतच नाहीये. म्हणजे मला माझं घर आहे, माझा संसार आहे, मला आत्ता कुठे पैसे दिसायला लागलेत, आणि अशा वेळेला या सगळ्या गोष्टींमध्ये मी अडकली आहे. गरीब बाई आहे मी. तुम्ही प्लीज उभं राहा, हे असं बरं नाही वाटत. प्लीज उभे राहा. प्लीज मला नोकरीवरनं काढू नकोस. माझ्याकडे ना जुनाट घर आणि फक्त एक बेकार नवरा आहे, बस. माझं विजेचं बिल थकलंय, घराचं भाडं भरायचंय. माझ्या हातून जरी नोकरी गेली ना तर मी रस्त्यावर येईन, माझे वांदे होतील. मला हे पैसे नकोय. मला एक दमडी नकोय त्या अविनाशची. मला तर खरं माहितही नव्हतं की हे पैसे अविनाशचे आहेत म्हणून. जेव्हा त्या नेहाने मला जाब विचारला ना, तेव्हा मला कळलं. मी उगाचच फसले ना ह्या सगळ्यामध्ये बाबा. मला ठीक आहे. मला या सगळ्या स्पष्टीकरणाची काही गरज नाहीये, आणि या चेकची पण गरज नाही. आणि जे काही तुम्ही आता म्हणालात की नेहा, काय म्हणालात तुम्ही? नेहाने तुम्हाला जाब विचारायला काय फोन केला होता? हो, मी तिला शपथ घेऊन पण सांगितलं. नेहाने वहिनीला जाब विचारायला फोन केला होता? हे सही आहे? हे सगळं तुम्ही आता यश समोर सांगाल जे आता म्हणालात ते? काय जुनाट घर बेकार नवरा? ते नाही हो, जे आता तुम्ही म्हणालात की नेहाने तुम्हाला जाब विचारायला फोन केला होता, ते यश समोर तुम्ही सांगाल? हो सांगेन. बघा बरं का, विचार करा, तुम्ही पलटणार नाही ना? नाही, पण माझी नोकरी प्लीज. तुमच्या नोकरीची काळजी करू नका, त्याची खात्री मी तुम्हाला देतो. फक्त तुम्ही हे यश समोर बोलाल का? हा बोलेन ना मी, पण मग तुम्ही म्हणाल ते सगळं बोलायला मी तयार आहे. मला मी म्हणेन ते नकोय. फक्त हे सांगाल का की नेहाने जाब विचारायला फोन केला होता?
हॅलो, काय? मी नसताना तू माझ्या खोलीत काय करतेस? अलाउड नाहीये माहितीये ना? निघ. तुम्हालाच भेटायला आले होते. कशाला? म्हटलं एक गंमत कळाली आहे तर तुम्हाला सांगावी. गंमत? मग आता काय तू या पॅलेसमध्ये सगळ्यांना गंमत सांगत फिरणारस का? सगळ्यांना नाही, तुम्हालाच. तुम्हाला वाटलं होतं ना की विश्वजितचं माझ्याबद्दलचं मत बदलायला फारसा वेळ लागणार नाही, तर मग एक गुड न्यूज आहे वहिनी, मत बदललंय. पण विश्वजितचं नाही, पप्पांचं विश्वजित बद्दलचं. गेली 25 वर्ष जे नातं संपत आलं होतं ना, ते आता छानपैकी जुळून आलंय. आहे ना गंमत? जुळलंय म्हणजे? जुळलंय म्हणजे पप्पा स्वतः विश्वजितशी बोलले आणि आता त्या दोघांमधला गैरसमज पूर्णपणे मिटलाय. बाप आणि मुलामध्ये समेट घडून आलाय. आहे ना गंमत? एवढं सांगायला आले होते. आणि हो, तुम्ही ह्यांच्याबद्दल आणि माझ्या नशिबाबद्दल जे काही वाईट बोललेलात ना, तर त्याबद्दल एकच बोलेन मी की आता नशीब बदलतंय. तुम्ही जर का विश्वजित आणि माझ्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न जरी केलात ना, तरी आता आम्ही दोघे एकटे नाही येतात. आता आमच्या सोबत पप्पा देखील असणार आहेत. आणि हो, अजून एक गोष्ट, तुम्ही मला म्हणालेलात की विश्वजितने जी दारू प्यायला सुरुवात केली आहे ते सगळं नेहामुळे घडलंय. तर खरंय, हो अगदी खरंय. कारण त्यानंतर जे काही छान घडलंय ना, ते सुद्धा नेहामुळेच बरं का. येते मी. कुठे लपवा मोबाईल, म्हणजे मला नीट रेकॉर्ड करता येईल. ते लपवला तर त्याला कळेल. मी कुठे ठेवू? ठेवला तर नाही ते कळेल. मग कुठे ठेवू म्हणजे ते कळणार नाही त्याला. मी रेकॉर्डिंग करते आणि मला व्हिडिओ रेकॉर्ड करता येईल. देवापाशी ठेवला तर अविनाशला कळणारच नाही आणि करेक्ट रेकॉर्ड करता येईल मला. काय गण्या, काय मागतेस देवापाशी? नाही काही नाही. मी ते बरोबर, काय बोलायचं होतं तुला? नाही, मला मला जरा काळजी वाटते. परीची काळजी वाटते. काय ना, जर तिला तिला तुझ्याबद्दल काही कळलं आणि तिने ते काही भलतंसलतं डोक्यात भरून ठेवलं तर. आणि आई म्हणून मला हे नाही चालणार. काय ना, लहानपणी जे मनावर बिंबलं ना, ते आयुष्यभर लक्षात राहतं. परीच्या बाबतीत असं काही झालं, तिला त्रास झाला तर मी तिच्या बाबतीत अशी रिस्क नाही घेऊ शकत. म्हणून तर मी तुला सांगत होतो की आपण एकत्र राहूया आणि एकत्र राहून परीचा सांभाळ करूया. तिचा ड्रायव्हर काकाच तिचा बाबा आहे हे तिला कळल्यावर किती आनंद होईल सांग ना. तसं आमचं ट्युनिंग आहेच, आपलंही होतं म्हणा. आता मध्ये काही वर्ष गेली. ड्रायव्हर काका म्हणून ठीक आहे, पण हे नातं म्हणजे परीने तुला नाकारलं तर? का नाकारेल ती मला? सांग ना, का नाकारेल? आम्ही काय आत्ताच ओळखतो का? कधीपासून ओळखतो? आता ती बिचारी आजारी पडली होती तेव्हा तुम्ही सगळे होता की नाही तिथे? होता, पण काही करू शकला? काहीच करू शकला नाही. मी आलो तेव्हा ती बरी झाली, मला बघून बरी झाली ग. शेवटी रक्त येते, म्हणून मला खात्री आहे ती मला अजिबात नाकारणार नाही. पण जर परीसाठी आपल्याला एकत्र यायचं असेल तर तुला सगळं यशला सांगावं लागेल. तुला त्याला सांगावं लागेल की तू जे बोलला होतास ते सगळं खोटं आहे आणि त्याला सगळं खरं खरं सांगावं लागेल. का? त्याला का? त्याचा काय संबंध? त्याला तर यातलं काहीच माहित नाही. पण कुठल्याही नव्या नात्याची सुरुवात असेल तर ती स्वच्छ असावी ना. खोटेपणाचा काय परिणाम होतो तो मी अनुभवलाय ना. शिवाय तू जे काय बोलत होतास ते अजूनही मनात आहे माझ्या. माझ्यावरच्या आरोपांचा त्रास होतोय मला. अशात नवी सुरुवात शक्य नाही. मी डोक्यावर असा आरोप घेऊन नाही जगू शकत.
हा का असा हसतोय? मी रेकॉर्ड करते याला कळलं तर असेल ना? तुला हसायला काय झालं? तू जे काय बोललीस ना त्याच्यावर हसायला आलं. का? किती साधी आहेस ग तू, किती हा भोळेपणाचा आवडतेस. तुला काही दूधखोळा वाटलो का ग मी, की मी हे सगळं यशला जाऊन सांगितलं की त्याचा राग शांत होईल आणि मग तो तुला आणि मला आपल्या दोघांनाही माफ करून एकत्र पाठवेल? काय आहे, एक तर तू तरी मूर्ख आहेस, नाही तर मी तरी मूर्ख. आणि काय आहे ना नेहा, मी इतका पण तुझ्यासाठी वेडापिसा झालो नाहीये ग की मी यशला जाऊन हे सगळं खरं खरं सांगेन. पण तू मात्र त्या यशकडे जायला डेस्परेट झालीस म्हणून हे असले काहीतरी फुसके प्लॅन करते. काय ऐकायचंय, मी खोटं बोललो हेच ऐकायचंय ना? बोललो खोटं मी त्या दिवशी, खोटं बोललो सगळ्यांसमोर, तुझ्यावर नको नको ते आरोप केले, आळ घेतले, माझे सगळे प्लॅन तुझ्या नावावर घातले. त्या चौधरींसमोर मी सज्ज नसण्याचा प्रयत्न केलं मी. पण म्हणून काय मी आत्ता त्यांना जाऊन ते सगळं खोटं होतं, खरं हे आहे हे सांगण्या इतका पण मी सज्जन नाही आहे. आता तू अडकलीस, तू बेघर झालीस, ते तुझं नशीब. माझ्यावर का फ्रस्ट्रेशन काढतेस? मी तर तुला स्मार्ट समजत होतो मी, पण तू तर ओके निघालीस. हे बघ, माझं खोटं आता कायमचं खरं होणार आहे, कारण ते पकडू शकणारा एकमेव तो यशवर्धन चौधरी, तो आता आपल्या दोघांच्याही आयुष्यातून कायमचा निघून गेलाय. हो सॉरी. आता त्याला तू त्याच्या आयुष्यात नकोय, त्याने तुला आणि मला आपल्या दोघांनाही त्याच्या आयुष्यातून आउट केलंय. आता आपणच एकमेकांना आधार आहोत. बाप्पा बोलू द्यायला, सगळं बोलू दे, म्हणजे मग तू सुटणार नाही. हे बघ, मी जे काय केलं ना ते सर्व्हायव्हल साठी केलं. तू जर का तिकडे असतीस ना तर मला तिथे टिकताच आलं नसतं. नेहा, अगं फोन वाजतोय तुझा. ते क्रेडिट कार्ड वाले फोन करतात ना, क्रेडिट कार्ड हवे का विचारायला, तो फोनच. हे ना यार, दोनदा प्रयत्न केलास तू, नाही उचलला ना, बस झाला आता. नाही ऐक ना प्लीज आपण आता नेहाशी बोलून घेऊया ना प्लीज. त्याची काही गरज नाही. गरज आहे यश. वहिनी काय सांगताय की नेहाने त्यांना फोन केला होता, जाब विचारला की पैशांचं नेमकं काय झालं विचारला होता की नाही? हो, ती चिडली होती, तिला वाटतंय मी ह्या सगळ्यात सामील आहे म्हणून. बघ, पण मला खरं तर ह्या सगळ्याचा पत्ताच नव्हता. उंदराला मांजर साक्षी. अकाउंटला पैसे जमा झाले आणि कळलंच नाही. असं होऊ शकतं. तू नको ना चिडचिड करू प्लीज. आपण एक काम करूया, एकदा नेहाशी आता काय ते बोलून सगळं क्लिअर करू. ज्याचं काम आहे ते त्यांनी करावं समीर. हे नातं टिकवणं तुझं काम नाहीये. बरोबर आहे, हे नातं टिकवणं माझं काम नाही, ते तुझं आणि नेहाचं आहे. मग आता तू टिकवण्यासाठी प्रयत्न कर. मी फोन करतो, तू बोल. पण फोन हा असं देवारात का ठेवलायस तू? मगाशी पूजा करत होते ना, तर तेव्हा फोन आला ना, तर तो तिथेच राहिला. चुकून विसरलीस तू इथे? हा अगं मग त्या क्रेडिट कार्ड वाल्यांना सांग ना की नकोय. समीर सरांचा फोन, तुझ्या उसन्या भावाचा. हॅलो, हा समीर सर, मी बोलतोय अविनाश, तुमचा नोकर कम ड्रायव्हर. नाही, नेहा जरा काम करते हो, देऊ का तिला? त्याची काही गरज नाही. झालं समाधान? तू रेकॉर्ड करतेस? गोड बोलून गप्पांमध्ये अडकवून मला वेडा बनवतेस? अविनाश, ते बाई, तू माझ्याशी गोड गोड बोलून हे सगळं रेकॉर्ड करून नंतर कोणाला दाखवणार आहे? नाही. मी काय तुला त्या यश सारखं वाटलो? तो यश बायकोशी गोड गोड बोलल्यानंतर सगळं ऐकायचा? हा
अविनाश मला फोन दे, फोन दे मला. अविनाश फोन प्लीज, ते डिलीट नको करू. अविनाश गेला परी, ए परी बाळा. तू परीला का बोलवतोस? थांब जरा तू. परी बाळा, परीला का हाक मारतोस? परी बाळा कुठे आहेस अविनाश, तू? माझ्याशी बोल अविनाश. परी परीला बाळा. बोलू नको. अविनाश, परी अविनाश तू माझ्याशी बोल. आली आली. का नेहा, का तू तिला सांगत नाहीयेस की मीच तिचा खरा बाबा आहे? सांग ना नेहा, तिला सांगून टाक की मीच तिचा खरा बाबा आहे. तिचा ड्रायव्हर काका हाच तिचा खरा बाबा आहे. मी वाईट असेल, मी चुकलो असेल, पण असं नको वागूस ग. तिच्या बापापासून तिला तोडायचा प्रयत्न नको करूस ग. इतकी वर्ष मी तिला भेटायचा प्रयत्न करतोय नेहा. नेहा प्लीज असं नको करूस. आम्हाला एकमेकांपासून वेगळं नको करूस. तिला सांगून टाक की तिचा ड्रायव्हर काकाच तिचा खरा बाबा आहे. हे बघ नेहा, मी चुकलो असेल. ती तुझ्या पोटात असताना मी इथे नसेन. मी कामासाठी बाहेर गेलो असेल, पण असं नको करूस. बापाला तिच्या पोरीपासून नको तोडूस. मी खरंच सांगतोय प्लीज. हे पण नेहा, मी तुझ्या नजरेत वाईट असेल, पण एका बापाला त्याच्या पोरीपासून नको ग तोडूस. बघ, मी तिच्याशिवाय जगू नाही ग शकत. ती माझी पोरगी आहे, माझं रक्त आहे ती. प्लीज नेहा, मी तुला विनवणी करतो, हात जोडतो. प्लीज नेहा, असं नको वागूस नेहा. प्लीज तिच्यापासून नको लपूस नेहा. नको बोलूस तिच्याशी खोटं. तिला सांग खरं की मीच तिचा खरा बाबा आहे. तिचा ड्रायव्हर काकाच तिचा खरा बाबा आहे. प्लीज नेहा, प्लीज. बाळा, तू आलीस? तू ऐकलंस का सगळं बाळा? हे बघ बाळा, आई वाईट नाही आहे. तिला असं वाटलं की मी वाईट आहे म्हणून तिने मला तुझ्यापासून लांब ठेवलं. माझ्याकडून चुकलं बाळा. हे बघ, आईशी असं वाईट नाही वागायचं. मी म्हटलं होतं ना, तिला हे सगळं खरं कळेल तेव्हा तिला खूप वाईट वाटेल. पण हीच तुझी शिक्षा आहे. बाळा, हा छान राहायचं. हा, मीच तुझा बाबा आहे. हा, येतो. नको लावूस मला. ड्रायव्हर काका खरंच माझे बाबा आहेत. अरे बाळा, माझं ऐकून घे ना बाळा. मी खरंच परी, मी तुझी आई आहे ना बाळा. नाही, तसंच आहे. खोटारडी आहेस तू. मला नाही बोलायचं तुझ्याशी. नाही परी,